तुमचं वजन, उंची किंवा बॉडीच्या साईजनुसार नक्की साड्या कशा निवडाव्यात? साडीची लेस ही बारीक असावी, साडीचा कलर कोणता असावा, किंवा साडीची बॉर्डर ही मोठी असावी का, किंवा साडीचा कापड कसा असावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी पूर्ण शेवटपर्यंत पहा हीच विनंती. जर तुमची उंची कमी असेल किंवा उंची खूपच जास्त असेल, जर तुम्ही पातळ शेपमध्ये किंवा तुम्ही हेल्थी किंवा जाड असाल, तर साडी खरेदी करताना याच 5 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला एकदम छानशा साडीमध्ये इन्व्हेस्ट करता येईल. जेव्हाही आपण साडी घ्यायला जातो, साडी जी आपल्याला डोळ्याला छान वाटते किंवा ज्याचा कलर किंवा ज्याचा कापड छान आहे, ती साडी आपण आणतो. ती साडी जेव्हा आपण आणतो, ती साडी आपल्याला खूप छान वाटते. पण जेव्हा ती साडी आपण नेसतो, तेव्हा ती साडी आपल्याला एकदम शोभून दिसत नाही किंवा काहीतरी वेडं वाकडंच वाटतं. तर ते का? किंवा त्या साडीमध्ये आपण जाडच दिसतो किंवा पातळच दिसतो, असं का? तर असं होऊ नये म्हणून या 5 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. मुद्दा 1, उंचीप्रमाणे साडीचा काठ निवडा. जर तुमची हाईट कमी असेल तर किंवा तुम्हाला साडीमध्ये एकदम स्लिम वगैरे दिसायचं असेल, तर शक्यतो करून साड्यांचा जो काठ असतो किंवा जी साड्यांची जी लेस असते ती एकदम थिन किंवा एकदम पातळ असलेले निवडा. याच्यावरूनच साडीमध्ये आपण स्लिम दिसण्यास मदत होते. जेव्हाही आपण दुसऱ्याकडे बघतो, ते वरून खालीपर्यंत असं बघतो किंवा उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे असं अजिबात बघत नाही. समजा तुमचा साडीचा बॉर्डर हा खूप हाईटने जास्त असेल, तर तिथे बघण्यामध्ये एक ब्रेक लागतो. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाड आहे किंवा तुमची उंची तेवढंच आहे असं वाटतं. त्यासाठी कधीही छोट्याशा बॉर्डर असलेल्या किंवा सेम कलरचा बॉर्डर असलेला साडीमध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुमचं वेट हे जास्त असेल तर प्लीज मोठ्या काठाल्या साड्या वापरू नका. त्याच्यामध्ये तुम्ही आणखी जरासं जाड दिसण्यास मदत होते. हाईटने जास्त असलेली बॉर्डर वापरायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हाय हिलचा वापर करून सुद्धा ही उंची वाढवू शकता. पण आपण जर बघताना एक संलग्न बघतो याच्यामध्ये, म्हणून जास्त करून सिंगल कलरच्या, सिंगल बॉर्डर असलेल्या, सिंपल बॉर्डर असलेल्या, छोट्याशा बॉर्डर असलेल्या साड्या तुम्ही नक्कीच वापरू शकता. नंबर 2, साडीचा कापड. जेव्हाही आपण साडी घेतो, ती साडी किंवा तो साडीचा कापड कसा आहे आपण बघायचं. समजा तुमची हाईट कमी आहे किंवा जाड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फुगणाऱ्या आपल्याला साडीचा कापड बघितल्यावरच कळतं की ती साडी फुगणार आहे की नाही. तर शक्यतो करून फुगणाऱ्या साड्या घेऊ नका, कारण तुमची हाईटच कमी असते. आणि किंवा तुम्ही जाड असाल तर ते तुम्ही साडी नेसल्यावर आणखी जरासं जाड किंवा आणखी जरासं हाईट कमी असेल दिसाल. म्हणून कधीही साडी घेताना त्याचा कापड हा प्युअर असलेला घ्या. तुमचं बॉडी लँग्वेज हा खूप परफेक्ट आहे तर तुम्हाला तेथे थोड्याशा फुगणाऱ्या साड्या ह्या ॲडजस्ट होतील. पण तुम्ही खूपच जाड आहेत किंवा तुमची हाईट कमी आहे तर तिथे फुगणाऱ्या साड्या त्यांना छान दिसत नाही. बुटके असलेले लोक आणखी जरासे जाड दिसतात आणि जाड असलेले लोक आणखी खूपच जाड दिसतात. म्हणून फुगणाऱ्या साड्या अवॉइड करा. आणि जे जाड किंवा हेल्थी असतात त्यांनी प्युअर शिफॉन, प्युअर पैठणी, प्युअर सिल्क अशा साड्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. अशा ज्या प्युअर साड्या असतात त्या साड्या अजिबात फुगत नाहीत. तर प्युअर सिल्क, प्युअर पैठणी, प्युअर शिफॉन अशा प्युअर साड्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही अंडरवेट असाल किंवा जर तुम्ही एकदम सेफमध्ये असाल तर सेमी पैठणी, सेमी ऑर्गॅन्झा, क्रेप, टिश्यू अशा वेगवेगळ्या कापडामध्ये किंवा वेगवेगळ्या साडीमध्ये सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मुद्दा नंबर 3, जेवढा तुमचा आकार तेवढाच प्रिंटचा आकार. म्हणजे जर तुम्ही जाड असाल तर तुमच्या साडीवरचे जे प्रिंट असतात ते मोठमोठाले ठेवायचे. जर तुम्ही पातळ बारीक शेपमध्ये असाल तर प्रिंटची साईज ही बारीक बारीक ठेवली तरी सुद्धा ही चालेल. म्हणजे जेव्हा जर तुमची तब्येत ही थोडीशी जास्त असेल, थोडेसे प्रिंट असलेले साड्या जर आपण नेसलं की
त्या प्रिंटमध्येच आपण मावलेलं आहे असं समजतं. त्याच ठिकाणी जर तुम्ही खूप छोट्या छोट्या प्रिंटेड असलेल्या साड्या घातल्या तर एवढ्या बरम साऱ्या प्रिंटेड ज्या साड्यामध्ये आपण मावलेलं आहे असं समजतं. म्हणून कधीही जाड किंवा हेल्दी लोकांनी प्रिंटची साईज मोठी असलेली साडीच निवडा. जर समजा तुम्ही अंडरवेट असाल किंवा एकदम सेफमध्ये असाल तर तुम्ही खूप खूप नाजूक साजूक बारीक बारीक जास्त प्रिंट असलेल्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तशा प्रकारच्या साड्या तुम्हाला खूप छान उठावून दिसतील. जेवढी डिझाईनची किंवा प्रिंटची संख्या जास्त तेवढा त्याचा आकार वाढण्यास मदत होते. मग आपल्या डोक्यात एक बसतं एवढ्या सगळ्या आकारामध्ये कलरमध्ये आपण मावलेलं आहोत किंवा समोरची व्यक्ती बघताना आपल्याला त्या दृष्टीने बघते. म्हणून कधीही जाड लोकांनी जाड प्रिंटवाल्या साड्या आणि बारीक कमी काठीवाले असलेले कमी किंवा बारीक प्रिंटवाल्या साड्या चॉईस करा. साडीमध्ये केव्हाही समजा साडीमध्ये आपल्याकडे 2 साड्या आहेत. एका साडीमध्ये लाईन्स ज्या आहेत त्या आडव्या आहेत आणि एका साडीमध्ये लाईन्स ज्या आहेत त्या उभ्या आहेत. मग आपण साडी कोणती घ्यायची? केव्हाही साडी घेताना, साडी लेहंगा कोणतीही वस्तू घेताना उभ्या लाईनी असलेल्या उभ्या लाईन किंवा उभ्या डिझाईनच्या साड्या ह्या घ्यायच्या. कारण आपण जेव्हा समोर बघतो त्या व्यक्तीला वरून खालीपर्यंत बघतो. समजा लाईन्स ह्या जर उभ्या असतील तर आपली नजर अशी उभी असते आणि लाईन जर आडवे असतील तर ती व्यक्ती थोडंसं वाईड किंवा थोडीशी जाड झाल्यासारखी दिसते. म्हणून कधीही कोणतंही कापड घेताना किंवा कोणतीही साडी घेताना त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती उभ्या पद्धतीने किंवा उभ्या लाईनची असलेली घ्यावी. अगोदरच आपण जाड आहे किंवा हाईट कमी आहे आणि त्यातच आडव्या लाईनची आडव्या डिझाईनची साडी घेतली असेल तर त्यातच आपण आणखी जरा वाईड दिसण्यास मदत होते. कारण तुम्ही बघा कोणतेही असं झिकझॅक लाईन वगैरे असू दे तिकडे आपण अचानक बघितलं तिकडं बघून पटकन इकडं बघितलं तर आपल्याला डोळ्याला थोडंसं इकडं झिकझॅक फील होतं. सेम त्याच पद्धतीने आडवं असेल तर थोडीशी तुमची रुंदी वाढण्यास मदत होते. त्यात तुम्ही अपसोकच जाड दिसता. आणि त्यांच्या किंवा उभ्या डिझाईनच्या साड्या घेतला असेल त्यात तुमची उंची जास्त आहे असं सुद्धाही वाटतं किंवा तुम्ही स्लिम दिसण्यास सुद्धाही मदत होते. म्हणून कधीही साडी लेहंगा वगैरे घेताना उभी डिझाईन किंवा उभ्या पट्ट्या असलेल्या साड्या किंवा लेहंगे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर पुढचा मुद्दा आहे कलर ब्लॉकिंग. जर तुमची हाईट कमी असेल तर साड्यामध्ये 4-5 कलर असलेले किंवा साडी अजिबात विअर करू नका. त्याच्यामध्ये तुम्ही उंच दिसण्यास मदत होत नाही. त्याच्यामध्ये पदरच वेगळा आहे, निराच वेगळा आहे, ब्लाउजच वेगळा आहे किंवा एका साडीमध्ये 4-5 कलर येतील अशी साडी तुम्ही अजिबात निवडू नका. त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात उंच दिसत नाही. कारण समोरच्या व्यक्तीला आपण जेव्हा बघतो बघण्यामध्ये साडीमध्ये 3-4 कलर असण्याने बघण्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब तयार होतो. त्याच्यामुळे कमी उंची असलेल्या लोकांनी प्लेन किंवा 1-2 कलर असलेल्या साड्या निवडा. 4-5 साडीमध्ये 4-5 कलर आहेत अशा साड्या अजिबात निवडू नका. तुम्हाला साडीमध्ये एकदम स्लिम सुंदर दिसायचं असेल तर बारीक काठ असलेल्या एकसंध कलर असलेल्या त्या साडीमध्ये 1 किंवा 2 कलर अपोजिट असले तरीही चालेल. खूप डिझाईन असलेल्या साड्या तुम्ही नक्की निवडू शकता. जर तुमची तब्येत थोडीशी जास्त असेल तर 2-3 कलर साडीमध्ये मिक्स असलेली साडी तुम्हाला खूप छान परफेक्ट उठावून दिसते. समजा तुमचा साडीचा कलर वेगळा आहे आणि पदरचा कलर वेगळा आहे तर अशा प्रकारच्या साड्या जर जे लोक हेल्दी असतात थोडेसे जाड असतात त्यांच्या साडीमध्ये 2-3 कलर असलं तरी त्या साड्या त्यांना उठावून दिसतात. तर जेव्हा केव्हा ही साडी घेताना ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा. मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये.